हॅलो फ्रेंड्स, कोमल कुक्स मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी आज अजून एक नवीन रेसिपी घेऊन येत आहे, बाजारी आमटी, जी की करकमची सुप्रसिद्ध आणि सोलापूर जिल्ह्यात सगळ्यांना आवडणारी अशी ही आमटी आहे। मी खूप डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दिसायला जितकी झणझणीत तितकीच खायलाही खूप चविष्ट लागते। यात मी 2 डाळी वापरल्या आहेत। तूर डाळ 200 ग्रॅम, मी वजनामध्ये घेतलं आहे सगळं। मूग डाळ 50 ग्रॅम, तेल 1 ते 1.5 वाटी लागणार आहे। मी शेंगतेल घेतलंय, याने तरी खूप छान येते। खोबरं 50 ग्रॅम, तीळ 25 ग्रॅम, धने 20 ग्रॅम, शहाजिरे 10 ग्रॅम, लवंग 5 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम, लसूण 1, आलंही घेऊ शकता तुम्ही, काळं तिखट 3 चमचे, लाल तिखट 2 चमचे, मीठ 4 चमचे, चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कोथिंबीर 1 वाटी। आता पॅन मध्ये खोबरं लालसर भाजून घेऊया, मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। यानंतर तीळ हलकेसेच भाजायचे आहेत, थोडेसे लाल। यानंतर धने, मी खोबरं आणि तीळ एकत्र वाटण काढलं आहे मिक्सर मध्ये पाणी टाकून। शहाजिरे, लवंग आणि दालचिनी एकत्र भाजून घेतली। यानंतर जिरे, शहाजिरे, लवंग, दालचिनी आणि जिरे, मी हे मिक्सर मध्ये याचं एक वेगळं वाटण काढलंय, थोडंसं पाणी टाकून खूप फाईन पेस्ट केली। आता एक पॅन मध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये दोन्ही पेस्ट टाकायचे आहेत। आता मी खोबरं आणि तीळ याची पेस्ट घेतली तेलात टाकण्यासाठी। ही बघा, अशी फाईन पेस्ट करायची आहे। यानंतर लगेच ही दुसरी पेस्ट टाकायची आहे। हे तेलात छान मिक्स होऊ द्यायचंय। मी लसणाची पेस्ट केलेली आहे आणि अर्धी आत्ता टाकत आहे तेलामध्ये आणि अर्धी वरून टाकायची आहे। यानंतर काळं तिखट, लाल तिखट मिक्स करायचंय। हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटं बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे। यानंतर मी डाळ टाकते। मी डाळ कुकरला शिजवून घेतली आणि बारीक करून घेतली। आत्ताच पाणी नाही टाकायचंय। कोथिंबीर टाकली मी आणि राहिलेला लसूण आत्ता टाकायचा आहे। हे मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 10 मिनिटे बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे आणि एकीकडे मी कढईमध्ये 3 ते 4 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। हे बघा, कलर किती छान आलेला आहे आणि मिश्रण खूप छान तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण मी कढईमध्ये टाकते। आमटीची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे, खूप घट्टही नाही आणि पातळही नाही। तुमची जर आमटी घट्ट झाली तर पाणी त्यामध्ये गरम करून टाका, तसंच टाकू नका।
अशी एक उकळी काढून घ्यायची। आता ही आमटी तयार झाली आहे। जवळजवळ 3 लिटर होईल एवढी आमटी झालेली आहे। झणझणीत बाजारी आमटी तयार आहे, एकदा नक्की करून पहा।